काय माय हे पोरग जाऊन बसते दिवस दिवस येत नाही नुसतं मित्राच्या मागं लागलं काऊन काय तर काय करावं या पुराचं काही समजून नाही राहिलं नुसतं फोन करावं लागते येले कुठं जाते आणि कुठं नाही नुसतं मित्राचा शौक लागला येले दबत तर कसंच नाही बापा किती काही म्हटलं तर तसंही मोठं झालं का दबतच नसते लागलं लहानपणी बस म्हटलं तिथं बसे उठ म्हटलं तर उशे बरं होतं बाई आता जास्त टेन्शन लागलं काऊन शांते एवढी बडबड बडबड करून राहिली तुम्हाला बडबडत दिसणार आहे पोराकडे जरासं लक्ष देणार नाही पोरग गेलं कुठं गेलं तर जाऊ दे येईन तेव्हा येईन काहीच नाही पोराला एक शब्द नाही म्हणणं मलाच म्हणा लागते जेही म्हणा लागते ते पोराला पाहून या सारा गावभर हिंडते ना थोडंसं दाबत नाही दिले तू बा आता शांताचा हुकूम सरा खोपी आहे बा कोणाच लग्नाचा आता मी पाहाले पाठवलं पोराले हे काय पोराला पाहिणं काही नाही आणि तिकडे लोक दिसले का चाललं याच्या गोष्टी पकडणं सुरू जाऊ दे बाई मी फोनच लावून पाहतो मा पोराले च्या मागं लग्नात काही अर्थ नाही आहे हॅलो पोरा कुठं आहे तू काही सांगून घेऊन जास्त नाही लागत का तुले ओ आई मी इकडे कामी आलो होतो ना तुला कोणते काम आहे रे रवटाशिवाय दुसरं कोणतं काम आहे सांग बरं मला काम आहे भल्ला सांगून राहिला तू तर तुला घरी आहे नाही का कोणी सांगायला जायच्या वेळेस मला सांगता नाही आलं का तुले जसं कोणी घरात आहेच नाही सांगाले चालला बसला हिंडत बसला तर बसला हिंड अहो आई मी पारुले फोन करून सांगितलं होतं आईला सांगून दे जुबा तर तिला सांगितलं नाही का तुले मी पाहतोच तिला कसं असते सांगणं मी पहिलेच सांगितलं तू काळजी करशील म्हणून पण नुसतं हिंडाच्या कामाचा आहे ठेवून दे आई एवढी राग भरू नको मी जेवाले नंतर येईन तू जेवून घे बरोबर ये का नको येऊ राय तिकडे बाहेरच चल बाई बाहेर जाऊन बसतो कोणी नाही घरात राहत नुसतं घरात मधले खाले उठल्यासारखं लागते म्हटलं घर कोणी असलं तर गमते काहीच नाही नुसते सारेच्या सारे बाहेर जाते चिमई पारू राय माझ्यासोबत गेली मग शिकाले आता तर मला गमतही नाही माय किती वेळ झाला बाई मला गमून नाही राहिलं माणूसही बाहेर जाऊन बसला आणि बाहेरने दिसून राहिली तर जराशा बाहेरही नाही कसंही गमलं असतं मला कहू काकू काय झालं कहून एकदम टेन्शन मध्ये बसल्या काही नाही बाई माझ्या घरी कोणी राहत नाही मला काही गमत नाही मी लय वेळची वाट पाहून राहिली 2-3 वाजले पाहिजे बा मग बाहेर आलो पाहिजे पण कोणीच बाहेर नाही आलं आता तू दिसली बाई मला बाहेर मलाही गमून नाही राहिलं कहून काय मी त्याच काकू म्हणूनच तुम्ही लय वेळची पाहून राहिली कोणी भेटन बा बाहेर बसाले आता तुम्ही भेटल्या विचार तू आवाज आला मग चल म्हटलं हिचा आवाज येऊन राहिला गमून नाही राहिलं घरात सगळ्यालेच गमून नाही राहिलं वाटतं मला नाही गमून राहिलं तर असं कहून काय माहित एखाद दिवशी गमतच नाही म्हणा चल बाई घरी आलो मी मार मागं लागतो ये करून जास्तीचा अगो नको 4 चौघात आणि आतापर्यंत म्हटलं तू घरी नव्हता मला शेवटी बाहेर यायला लागलं म्हटलं आणि ह्या आता भेटल्या तर तू आला म्हटलं भूक लागली मला लय जोरांची जेवायला पाहिजे चल मग घरी ना आता घे ना हातानं खाऊन घे ना आता मीच पाहिजे का सारायले आणि ताटान वाढता येत का तुम्हाला हातानं दिले का तुले जाय तू घरात ये तुम्ही पहिले तुम्ही त्या पोराचं पाहा त्याला समजून सांगा 2 गोष्टी लवकर टाईमवर येत जा टाईमवर जेवत जा आणि मग हिंडायचं आहे तिथं काही हिंड म्हणा पण मला जेवायला बरोबर येत जाय ना मला काही टाईम नाही आहे जास्तीचं कामं करायला त्याच्या आहे सांग तुम्ही त्याले बरोबर सांगतो समजून पोरा इकडे रे काय म्हणता म्हटलं बाबा काही नाही मी म्हणत होतो तुला चांगल्यानं सांगतो जरासं हिंडणं फिरणं जरासं कमी कर टाईमवर येत जा टाईमवर जेवत जा झोपत जा चांगला ते सध्या पडून राहिली ती बॉम्ब आणि नुसतं हिंडण्यात कशी बॉम्ब पडून राहिली आणि ते सांगा लागते तुला अभ्यास कर म्हणून ते नाही सांगा लागत हिंड म्हणून बाबा अभ्यासात बमच नाही पडत असते हिंडण्यात बम पडतच असते सारायची पैसे मागायला कसं आहे तरी आणि अभ्यासात बम नाही पडत म्हणतात हिंडाची बम पडते चांगला तोंड वरता करून बोलून राहिला जरा सरका बोलत जा ना मी चांगला विचारून राहिला तू तोंडावर तोंड देऊन राहिला देऊ का चांगला रायपटा 2 ह्या नेहमी असाच करते आता तुम्हाला तोंडावर तोंड दिलं तुम्हाला भल्ली लागली आणि माझ्या तोंडावर तोंड देतात तुम्ही तर भल्ले त्याला चोपडता आता घ्या ना मी नेहमी सांगतो तर ऐकता का मावली एका शब्दानं तुम्ही तुले रोज नाश्त्याला पैसे पाहिजे खाले रंगारंगाचं सुचते तुले अभ्यास नाही सुचत तुले रंगारंगाचा आणि ट्युशनले पाहिजे सारस पाहिजे जे म्हटलं ते पाहिजे अभ्यास नाही पाहिजे तुले काही नाही बाबा तुम्ही अभ्यास करत जाईल आता पैसे मागतो मी तर मग आता अभ्यास कराच लागणार आता तुम्ही लय बोलून राहिले ना आता करू ना अभ्यास करतोच आता बरं मग जाय जेवून घे नाही तर अभ्यास करून घे काय करायचं आहे तो आता असं तोंडावर तोंड नको देत जाऊ सांगतो मी तुले नाही ना बाबा मी तोंडावर तोंड नाही देत ना तुम्ही मला अशाच म्हणता नेहमी मग सगळेच जण मला अशा म्हणते मला राग येते बरं कुठं रागा झाला इथं लागत काय निवाड नाही तुला राग येते तू बोलूच नको असा बोलते माझ्यासोबत मी तुम्हाला नेहमीच सांगतो मला बोलून येते तोंडातला शब्द नाही काढू देत म्हणले पोरग अशा ठरलेलं का बंद करते आईसोबत कधी चांगला बोलायचं असा बोलला तर पाय आता पुढं सडकावून म्हटलं तुले या लोक सारे मागं लागते चांगलं राहिलं तर काऊन चांगलं वाईट राहिलं तर काऊन वाईट सारा डोक्याला विचार झाला घरचे नुसतं मागच लागते माया